नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं इंग्लिश थ्रू मराठी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण टेन्सेसचा चौथा व्हिडिओ म्हणजे यात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सबद्दल शिकणार आहे. चला तर सर्वात प्रथम हे समजून घेऊया की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय असते. जेव्हा सब्जेक्ट काही वेळापासून काम करत असते तेव्हा वेळापासून काम करत आहे हा सेंटेन्सचा सेन्स असतो. जसं की आपण खेळत असू, टी व्ही बघत असू, जेवत असू तर ते आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवतो. पण जर आपल्याला म्हणायचं असेल की मी 4 घंट्यापासून टी व्ही बघत आहे किंवा मी 4 घंट्यापासून खेळत आहे म्हणजे काही वेळापासून ते काम करत आहे असं म्हणायचं असेल तर ते सेंटेन्स आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये न बनवता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्येच बनवावं लागेल. चला तर ते कशाप्रकारे बनवलं जाते हे समजून घेऊया आपण उदाहरणातून. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सला सुद्धा 4 पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. त्यातला सर्वात प्रथम टाईप बघूया अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे सकारात्मक वाक्य. फॉर्म्युला अफर्मेटिव्ह सेंटेन्सचा सब्जेक्ट प्लस हॅज बीन किंवा हॅव बीन प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम. सेन्स आहे वेळापासून काम करत आहे. सिन्स किंवा फॉरचं मिनिंग होते की वेळापासून. फर्स्ट एक्झाम्पल आय ॲम स्टडिंग म्हणजे मी अभ्यास करत आहे. सेकंड आय हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग. सेन्स आहे वेळापासून काम करत आहे म्हणजे मी सकाळपासून अभ्यास करत आहे. जसं की तुम्ही बघाल की पहिलं सेंटेन्स हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं आहे तर त्यात मी अभ्यास करत आहे असं म्हटलं आणि सेकंड सेंटेन्स हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं आहे ज्यात आपण हा बदल केला आहे की आपण ते काम तर करत आहे पण ते काही वेळापासून सुरू केलं आणि तेव्हापासून ते करत आहे. त्यामुळे ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये न बनवता आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवलं आहे. सेकंड एक्झाम्पल रिचा इज प्लेइंग क्रिकेट म्हणजे रिचा क्रिकेट खेळत आहे. सेकंड रिचा हॅज बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 5 hours. सेन्स आहे वेळापासून काम करत आहे म्हणजे रिचा 5 घंट्यापासून क्रिकेट खेळत आहे. इथे सुद्धा जसं की पहिल्या एक्झाम्पलमध्ये म्हटलं आहे की रिचा खेळत आहे पण जेव्हा आपल्याला असं म्हणायचं होतं की ती 5 घंट्यापासून खेळत आहे म्हणजे काही वेळापासून ते काम करत आहे हा बदल दाखवायचा आहे सेंटेन्समध्ये तर ते आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये न बनवता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवलं आहे. थर्ड एक्झाम्पल आशा इज प्लेइंग बॅडमिंटन म्हणजे आशा बॅडमिंटन खेळत आहे. सेकंड आशा हॅज बीन प्लेइंग बॅडमिंटन सिन्स आफ्टरनून. सेन्स आहे वेळापासून काम करत आहे म्हणजे आशा दुपारपासून बॅडमिंटन खेळत आहे. इथे सुद्धा जसं की पहिला सेंटेन्स आहे की ते काम करत आहे पण सेकंड सेंटेन्समध्ये आहे की ते काही वेळापासून काम करत आहे असा बदल दाखवायचा आहे म्हणून ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये न बनवता सेकंड सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवला आहे. फोर्थ एक्झाम्पल वी आर वॉचिंग TV म्हणजे आम्ही TV बघत आहे. सेकंड वी हॅव बीन वॉचिंग TV फॉर 4 hours. सेन्स आहे वेळापासून काम करत आहे म्हणजे आम्ही 4 घंट्यापासून TV बघत आहे. इथे सुद्धा जसं की पहिल्या सेंटेन्समध्ये म्हटलं आहे की आम्ही TV बघत आहे पण जेव्हा आपल्याला हा बदल करायचा होता की मी ते काम काही वेळापासून करत आहे तेव्हा आपण ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये न बनवता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवलं आहे. चला तर सेकंड टाईप बघूया प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅज नॉट बीन किंवा हॅव नॉट बीन प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम. सेन्स आहे वेळापासून काम करत नाही आहे. इथे सुद्धा वेळापासून या शब्दासाठी आपण सिन्स किंवा फॉरचा उपयोग करू शकतो. फर्स्ट एक्झाम्पल शी हॅज नॉट बीन बिहेविंग गुड सिन्स लास्ट मंथ
सेन्स आहे वेळापासून काम करत नाही आहे, म्हणजे ती मागील महिन्यापासून चांगली वागत नाही आहे. इथे सुद्धा ते काम आपण काही वेळापासून करत नाही आहे. वेळापासून हा शब्द यूज करायचा आहे सेंटेन्समध्ये, म्हणून ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये न बनवता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवलं आहे. सेकंड एक्झाम्पल, मॅनेजर हॅज नॉट बीन गिविंग पेमेंट फॉर 2 months. सेन्स आहे वेळापासून काम करत नाही आहे, म्हणजे मागील 2 महिन्यापासून मॅनेजर पगार नाही देत आहे. इथे सुद्धा हाच बदल आहे की ते काम वेळापासून करत नाही आहे असं म्हणायचं आहे. त्यामुळे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये न बनवता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवलं आहे. थर्ड एक्झाम्पल, दे हॅव नॉट बीन टेकिंग केअर ऑफ हॉस्पिटल सिन्स लास्ट वीक्स. सेन्स आहे वेळापासून काम करत नाही आहे, म्हणजे ते मागील हप्त्यापासून हॉस्टेलची काळजी नाही घेत आहे. इथे सुद्धा ते काम काही वेळापासून करत नाही आहे. वेळापासून हा शब्द वापरायचा आहे सेंटेन्समध्ये, म्हणून ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये नाही बनवलं आहे आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवलं आहे. फोर्थ एक्झाम्पल, ही हॅज नॉट बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग. सेन्स आहे वेळापासून करत नाही आहे, म्हणजे तो सकाळपासून अभ्यास नाही करत आहे. इथे सुद्धा ते काम करत नाही आहे असं म्हटलं असतं तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये, पण आपल्याला म्हणायचं आहे की ते त्या वेळापासून काम करत नाही आहे, म्हणून आपण ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये न बनवता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवलं आहे. फिफ्थ एक्झाम्पल, वी हॅव नॉट बीन गोइंग टू जिम ड्यू टू लॉकडाऊन सिन्स लास्ट मंथ. सेन्स आहे वेळापासून करत नाही आहे, म्हणजे आम्ही मागील महिन्यापासून लॉकडाऊनमुळे जिमला नाही जात आहे. इथे सुद्धा ते काम काही वेळापासून करत नाही आहे असं म्हणायचं आहे, म्हणून ते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवलं आहे. सिक्स्थ एक्झाम्पल, शी हॅज नॉट बीन टॉकिंग टू मी फॉर 2 days. सेन्स आहे वेळापासून करत नाही आहे, म्हणजे ती 2 दिवसापासून माझ्यासोबत बोलत नाही आहे. इथे सुद्धा ते काम काही वेळापासून करत नाही आहे असं म्हणायचं आहे, म्हणून प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवलं आहे. थर्ड टाईप प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. फॉर्म्युला, WH वर्ड. WH वर्ड म्हणजे व्हॉट, वेअर, हाऊ, विच प्लस हॅज किंवा हॅव प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम क्वेश्चन मार्क. सेन्स आहे वेळापासून काम करत आहे क्वेश्चन मार्क. सेकंड फॉर्म्युला, ज्यात WH वर्ड सोडून रिमेनिंग फॉर्म्युला सेम असतो. हॅज किंवा हॅव प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम क्वेश्चन मार्क. सेन्स आहे वेळापासून काम करत आहे का क्वेश्चन मार्क. फर्स्ट एक्झाम्पल, व्हॉट हॅज रिचा बीन डुईंग ऑन लॅपटॉप फॉर 2 hours. सेन्स आहे वेळापासून करत आहे, म्हणजे रिचा 2 घंट्यापासून लॅपटॉपवर काय करत आहे. इथे सुद्धा वेळापासून ते कोणतं काम करत आहे असं म्हणायचं. आपल्याला कोणतं काम करत आहे म्हणायचं असतं तर आपण कंटिन्युअस टेन्समध्ये बनवलं असतं, पण वेळापासून खूप वेळापासून काय काम करायचं आहे, काय काम करत आहे असं म्हणायचं आहे, म्हणून ते सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवलं आहे. सेकंड एक्झाम्पल, व्हॉट हॅव दे बीन मेकिंग इन किचन सिन्स मॉर्निंग. सेन्स आहे वेळापासून करत आहे क्वेश्चन मार्क, म्हणजे ते सकाळपासून स्वयंपाकघरात काय करत आहे. इथे सुद्धा काही वेळापासून काय करत आहे असं विचारायचं आहे, म्हणून हे सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आला आहे.
थर्ड एक्झाम्पल, वाय हॅज ही बीन रनिंग इन ग्राउंड सिन्स आफ्टरनून. सेन्स आहे वेळापासून करत आहे क्वेश्चन मार्क, म्हणजे तो दुपारपासून मैदानात का धावत आहे. इथे सुद्धा वेळापासून का ते काम करत आहे असं विचारायचं आहे, म्हणून ते सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवलं आहे. फोर्थ एक्झाम्पल, वाय हॅज शी बीन आर्ग्युइंग विथ मी फॉर मॉर्निंग. इथे सुद्धा सेन्स आहे वेळापासून काम करत आहे, म्हणजे ती सकाळपासून माझ्यासोबत वाद का करत आहे. इथे सुद्धा सेंटेन्समध्ये ते काम सकाळपासून करत आहे, म्हणून ते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आलं आहे. फिफ्थ एक्झाम्पल, हॅज शिवा बीन प्लेइंग फॉर 6 hours. सेन्स आहे वेळापासून काम करत आहे का, म्हणजे शिवा 6 घंट्यापासून खेळत आहे का. इथे सुद्धा ते काम काही वेळापासून करत आहे, म्हणून हे सेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये न बनवता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आला आहे. सिक्स्थ एक्झाम्पल, वाय हॅज शी बीन प्रिपेअरिंग फॉर एक्झाम सिन्स 5 years. सेन्स आहे वेळापासून करत आहे क्वेश्चन मार्क, म्हणजे ती परीक्षेसाठी 5 वर्षापासून का तयारी करत आहे. इथे सुद्धा काही वेळापासून ते काम करत आहे, म्हणून सेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये न बनवता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आला आहे. फोर्थ टाईप बघूया प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं. निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य. याचे सुद्धा 2 फॉर्म्युले आहे. फर्स्ट फॉर्म्युला WH वर्ड प्लस हॅज किंवा हॅव प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस बीन प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम क्वेश्चन मार्क. सेन्स आहे वेळापासून काम करत नाही आहे. सेकंड फॉर्म्युला जिथे WH वर्ड काढून रिमेनिंग फॉर्म्युला सेम आहे. हॅज किंवा हॅव प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस बीन प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ING सिन्स किंवा फॉर प्लस टाईम क्वेश्चन मार्क. सेन्स आहे वेळापासून काम करत नाही आहे का. फर्स्ट एक्झाम्पल, वाय हॅज शी नॉट बीन बिहेविंग गुड सिन्स लास्ट वीक. सेन्स आहे वेळापासून करत नाही आहे, म्हणजे ती मागील महिन्यापासून चांगली वागत का नाही आहे. इथे सुद्धा काही वेळापासून ते काम करत आहे, म्हणून सेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये न बनवता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आला आहे. सेकंड एक्झाम्पल, वाय हॅज मॅनेजर नॉट बीन गिविंग पेमेंट फॉर 3 months. सेन्स आहे वेळापासून काम करत नाही आहे, म्हणजे मॅनेजर 3 महिन्यापासून पगार का नाही देत आहे. इथे सुद्धा ते काम काही वेळापासून करत आहे असं सेंटेन्समध्ये म्हणायचं आहे, म्हणून ते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आलं आहे. थर्ड एक्झाम्पल, वाय हॅव दे नॉट बीन टेकिंग केअर ऑफ हॉस्टेल सिन्स लास्ट वीक्स. सेन्स आहे वेळापासून काम करत नाही आहे, म्हणजे ते मागील महिन्यापासून हॉस्टेलची काळजी का नाही घेत आहे. इथे सुद्धा ते काम काही वेळापासून करत आहे, म्हणून ते सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आलं आहे. फोर्थ एक्झाम्पल, हॅज आशा नॉट बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग. सेन्स आहे वेळापासून करत नाही आहे का, म्हणजे आशा सकाळपासून अभ्यास नाही करत आहे का. इथे सुद्धा ते काम काही वेळापासून करत आहे, म्हणून ते सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आलं आहे. फिफ्थ एक्झाम्पल, वाय हॅज ही नॉट बीन प्रॅक्टिसिंग फॉर 5 days. सेन्स आहे वेळापासून
काम करत नाही आहे, म्हणजे तो 5 दिवसापासून सराव का नाही करत आहे. इथे सुद्धा ते काम काही वेळापासून करत आहे, म्हणून हे सेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये न बनवता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बनवण्यात आला आहे. 6th एक्झाम्पल, व्हाय हॅज शी नॉट बीन टॉकिंग टू मी फॉर 2 days. सेन्स आहे वेळापासून काम करत नाही आहे, म्हणजे ती 2 दिवसापासून माझ्यासोबत बोलत का नाही आहे. म्हणजे इथे सुद्धा सेंटेन्समध्ये हे काम काही वेळापासून करत आहे, म्हणून हे सेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये न लिहिता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये लिहिण्यात आला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद.